असाच एक दुसरा प्रश्न आहे, म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांच्या लेव्हलचा आहे की विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी अंकशास्त्र हे किती महत्वाचं आहे. पालकांसाठी पहिलं तर मी सांगेन, पालकांसाठी त्यांना पॅरेंटिंगसाठी खूप मदत करतं. जसं त्यांचं मूल कधी आपण म्हणतो ना खूप खट्टी आहे घरी, किंवा पालकांना त्यांच्या करिअरमध्ये स्ट्रेस असतो, त्यामुळे घरी प्रॉब्लेम असतो. तर पहिलं तर पालकांचं कन्सल्टेशन करून आपण मुलांना कशा प्रकारे गाईड करू शकतो हे मी न्यूमरोलॉजी करून त्यांना गाईड करते. त्यांना पॅरेंटिंग करताना की तुमच्या मुलाचं क्षेत्र कोणतं असेल किंवा त्यांना कोणत्या अभ्यासामध्ये तुम्ही आतापासून टाकू शकता, तर ते ना लहानपणी जर त्यांना कळलं तर ते मूल खूप छान प्रकारे प्रोग्रेस करू शकतं भविष्याचं. आपल्या भारतामध्ये कधी कधी असं होऊन जातं ना की मूल काय करणार त्याचे स्किल्स जाणून घेईपर्यंत मूल 16 वर्षाचं होऊन जातं, 18 वर्षाचं होऊन जातं. मुलांना पालक असून सुद्धा कधी कधी आपल्याला खूप वेळ जातो जाणून घ्यायला की त्याचा इंटरेस्ट लेवल कशामध्ये. बट थ्रू नंबर्स ना, थ्रू देअर बर्थ डेट्स वी कॅन सजेस्ट देम की बाबा तुम्ही तुमच्यात हे बदल करा, मुलांसाठी हे बदल करा, त्याची स्किल्स ह्यात आहे. आपली शिक्षण पद्धती बघता आपण सगळेजण एकच शिक्षण पद्धती फॉलो करत असतो, पण स्किल डेव्हलपमेंटसाठी आपल्याला काहीतरी वेगळे ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतात. तर त्या ऍक्टिव्हिटीज नेमकं मूल कशात गेलं पाहिजे, स्पोर्ट्समध्ये गेलं पाहिजे का, किंवा जसं तू जर्नलिस्ट आहे तर जर्नलिझम केलं पाहिजे का, किंवा अजून काही दुसरे प्रोफेशन्स आहेत, लॉयर झाला पाहिजे का, डॉक्टर झाला पाहिजे का, इंजिनियर झाला पाहिजे का. पण ते करण्यासाठी पालकांना नेहमी प्रश्न पडतो, अरे मी विचार तर करते की हा डॉक्टर झाला पाहिजे, पण त्यात ते स्किल्स आहेत का हे आपल्याला लहानपणी कळत नाहीत त्यांच्या वागण्यातनं. तर त्यासाठी मी मदत करू शकते.